आता आपण बीच वरती जातोय. इकडे असे किती तुम्ही वाघ आणि हे बघितलं रात्रीचे तर असतात भाई. आता आपण आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मठात. माझा कोकण दर्या किनारी छोटासा गाव, राजा राणी आपण तया दोघ फिरावा जाव. माझा कोकण दर्या किनारी. हे काम सगळं मावशी करणार आहे. अक्षदा मावशीला सांग करायला. शिवाजी पार्क बेंगल क्लब मध्ये माझा अजून पण आहे. पानी का बॉटल आगे रखो. आपण कितने झाले? 4 ही झाले आपण. I am a very supportive. No civic sense, guys. चलो. हा आपला बॉडीगार्ड. कोकणामध्ये असे बघायला गेले तर काय काय स्पॉट्स जे आपण एकदम बोलतात ना मस्ट विजिट स्पॉट. मस्ट विजिट स्पॉट कुणकेश्वर मंदिर, त्याच्यानंतर बीचेस आणि काही काही मंदिरं इथे पाण्यात पण आहेत. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आपण आंगणेवाडीला जातो. आंगणेवाडीवरनं अवघ्या 7 किलोमीटरवर सातेरी मंदिर आहे. ते पूर्ण पाण्यात आहे. ओके. ते सावंतवाडीची स्टोरी म्हणजे मस्ट विजिट आहे. आणि बाकी वॉटर ॲक्टिव्हिटी जे आहे ते वेगळं वेगळं आहे. ते सावंतवाडी पण प्रसन्न वाटतं. इकडच्या सगळ्या मंदिर कुठल्याही मंदिरात जाऊ प्रसन्न वाटतं. आत्ताच्या घडीला जॉब करून काही मतलब नाही आहे. आत्ताच्या घडीला मराठी माणसाला धंदा उतरायलाच लागला. जॉब करून काय होत पण नाही. डोक्याला ताप ते वेगळं. माझी सॅलरी होती 2 वर्षाआधी 45,000. मंथ एंडला मला त्याच्याकडे 500 रुपये आहेत का, 1000 रुपये आहेत का अशी मागायला लागली. आता मी देतोय लोकांना. पॉवर ऑफ बिझनेस. बिझनेस. सॉरी. आणि हेच हाच पिरियड आहे. घाबरत बसलो ना तू धंदा स्टार्ट केला तर काय चालेल की नाही. घाबरत नाही बसायचं, डायरेक्ट उडी मारायची. आता आपण आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मठात हडपी. आता आतमध्ये जाऊया आपण. तुम्हाला आता आतमधलं मंदिर कसं आहे काय आहे ते सगळं आपण बघूया. इकडून एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. पण तुम्ही इकडे बाहेर काढायची अशी. आता ही एंट्री आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. आता आपण आतमध्ये आलेलो आहे. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुंदर आहे. तुम्ही एकदा येऊन विजिट करा. खूपच छान आहे. सुंदर शांत आहे एकदम. चांगल्या ठिकाणी आहे. हे मंदिराच्या बाहेर विठ्ठल रुक्माईंचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे कंटिन्यू करतोय. आता आपण पुढे जाणार आहे. आता कुणकेश्वर मंदिर. दक्षिण काशी. तिकडे काय स्पेशल म्हणजे असं शंभू महादेव. बघूया मंदिराच्या इकडे आपण आता निघालेलो आहे. आता
मग इकडे असे किती तुम्ही वाघ आणि हे बघितले? रात्रीचे तर असतात भाई. तुमच्या इथे पण तुमच्या खळ्यातनं बिबट्या येऊन गेलाय. हा, ही बोलली की ते आहे तिकडे आलेला अंगणामध्ये. ते म्हणजे आहे पण पण ते माणसांना काहीच करत नाही तिकडचे प्राणी. पण जर आता तुमच्यातच जर खाज असेल तर ते तुम्हाला मारणारच. बरोबर, काय केलं तर ते बरोबर जाणार. तू गाडीत असशील ना, काही नाही, आता माझी हेडलाईट बंद करतो, फॉग लाईट फक्त चालू ठेवतो. ओके. ते बरोबर त्यांच्या रस्त्याने जाणार. पण तिकडे आहे प्राण्यांचं खूप आहे, खूप. असं रिसेंटली तोच एक किस्सा आहे जो आता 2 आठवड्यापूर्वी. त्याच्या आधी तर मी पूर्ण फॅमिली बघितली वाघांची. 2 बछडे होते आणि एक वाघ नर आणि वाघ मादी. ओके. आणि हा तो कोणत्या रोडला बघितलेला? तो आमचा सावडाव धबधबा माहिती आहे, फेमस धबधबा आहे सावडाव. ओके. तिकडे त्या रस्त्यावर जर रात्री फिरशील ना तर तुला दिसणारच दिसणार. गाडी नाही, कुठे ना कुठे फिरशील ना, मालवण साईडला वगैरे काही ना काहीतरी दिसणारच. किती कोल्हे दिसतील, सांबर दिसतील, रानडुक्कर दिसेल, वाघ दिसतील. प्रॉपर एकदम जंगल, जंगल. असं म्हणजे इकडे असं रिस्ट्रिक्शन नाही की इकडे हेच भेटतील किंवा काय. कुठेही म्हणजे रस्त्याला कुठे असं मॉर्निंगच्या वेळेला कधी असं येत नाही ना. एक तर पहाटे 4-5 वाजता दिसतील, मग ते त्यांच्या घरात जातात. कुठे ते जातात काय माहिती. म्हणजे मीठ जे अंधार जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते त्यांचं हालचाल आहे. आता आपण पोचलेलो आहे, ऑलमोस्ट जवळ आलो आहे बीचच्या. कुणकेश्वर ही खाडी आहे, सी. तिकडे बघ. आता आपण पोचलेलो आहे. वरती जातोय. क्लास एकदम फॉरेन बीच तुम्ही बघू शकता, एकदमच शांत, क्लीन. तसं आपण फॉरेनला कुठे आलेलो आहेत. निळा समुद्र. खरंच तुम्ही एकदा इकडे नक्की विजिट करा. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. आपण आतमध्ये या मंदिरात जाणार आहे. आपला कुणकेश्वर. आता आपण घेतलेलं, आता जाऊया मंदिरात. तर चला पुढे जाऊया. आता आपण एंटर करतोय मंदिरात. आपण आपली ओटी घेतलेली आहे. पण मंदिरात आता आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि मंदिराच्या बाजूलाच हा सुंदरसा व्ह्यू.
हे गणपतीचं मंदिर, देव नारायण मंदिर, आणि हे मेन मंदिर. आपण आतमध्ये जात आहोत. इकडे शूट करू शकतो. ठीक आहे. आता इकडून आपण आतमध्ये हे मंदिर आहे, तुम्ही क्लोज बघू शकता. मंदिरात आपण फोन घेऊन जाऊ नाही शकत. खूपच छान मंदिर आहे. तुम्ही येऊ शकता. हे कुणकेश्वरला आले की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आता आपण मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण खाली उतरतोय. दर्शन घेतलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता हे मंदिर. आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे आता मालवण बीचला. आता मालवणला जाऊन आपण तिकडे आता वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर भेटूया. आता प्रसाद तर घेतला आपण. आता भेटूया मालवण बीच, वॉटर ॲक्टिव्हिटीज करूया. आता आपण रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे इकडे जेवायला. खानावळला सॉरी. हे बघू शकता. आता आपण जेवण आल्यावरती बघूया. आपण ऑर्डर ते दिली आहे चपाती भाजी. टेस्ट करूया आणि आता इकडून वॉटर ॲक्टिव्हिटीजला जाऊया. समुद्राचे होणार आहेत. तर आत्ताच जस्ट जेवण आमचं झालेलं आहे. मालवणी लाईफवर यूट्यूबवर यांचा पण यूट्यूब चॅनल आहे, लकी कांबळी म्हणून मालवणी लाईफवर हरिभाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. यांच्या पण चॅनलला एकदा व्हिजिट करा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आत्ताच जस्ट जेवण झालं आहे तोंडवळी फाट्यावर. आता भेटूया. आता पुढे तुम्ही ह्या रोडला आलात की नक्की व्हिजिट करा. तोंडवळी फाट्यावर, तोंडवळी फाट्यावरती रोहन चिकन्स हे. त्या ॲक्टिव्हिटीज आपल्या चालू होतील वॉटर स्पोर्ट्सच्या सर्व. तर तिकडे गेल्यावरती आता चेंज ऑफ करून डायरेक्ट पाण्यामध्ये. तिकडे स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, अजून पण खूप ॲक्टिव्हिटीज असतील. बघूया आता तिकडे गेल्यावरती. भेटूया. बाय. आपण पोचलेलो आहे मालवण बीचमध्ये. बघू शकता हे. आता आपण वॉटर ॲक्टिव्हिटीज स्टार्ट करतो आहे. मध्ये आलात तर हे ओम शिव मोरेश्वर करून आहे. इकडे तुम्ही या. पॅरासेलिंग सगळं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. की इकडे नक्की व्हिजिट करा. काय डिस्काउंट भेटणार की नाही? भेटणार दादा. फुल डिस्काउंट आहे आपल्याकडे. रिझनेबल पॅकेज आहे आपल्याकडे. इकडे आले की नक्की व्हिजिट करा. आता आपण आलेलो आहेत मालवणला. आता आपण वॉटर ॲक्टिव्हिटीज करूया. आता आपली सगळं बिल पावती बनवली आहे. तर आता इकडून हे वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू करणार आहोत. बोटने आपण आतमध्ये जाणार आहोत. जी आपल्याला आता मेन पॅरासेलिंग बोटच्या इकडे घेऊन जाणार आहे. बोटमध्ये चढणार आहोत. ही आपली बोट आहे जी मेन पॅरासेलिंगला घेऊन जाणार आहे. तर पुढे जाऊ आपण ॲक्टिव्हिटीजसाठी. चलो चल. आता आपण बोटमध्ये बसलेलो आहे. आता चाललेलो आहेत बोटीतून आपल्या मेन पॅरासेलिंगसाठी. दादा आहेत आपल्याबरोबर, आका पण आहेत. आहेत ना? तुमचं नाव?
मालवणला आल्यावर नक्की यांच्याकडून बोट राईड करा. आता आपण जाणार आहोत तिकडे पुढे बोट ऍक्टिव्हिटीजला. त्याच्यामुळे जायच्या आधी काढून ठेवा. समजलं इथपर्यंत. तुमच्या पॅकेजमध्ये फक्त वरती जाणार आणि खाली येणार एवढंच असतं तुमच्या पॅकेजमध्ये. समजा तुम्हाला पाण्यात डीप करायचं आहे आणि 200 फूट हाईटला जायचं असेल तर त्याचे 200 रुपये एक्स्ट्रा चार्जेस आहेत पर पर्सन पर वीक. त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला आम्ही कमरे एवढे पाण्यात घेऊन जाणार. आरामात पाहिलं तर आरामात स्पीडमध्ये पाहिजे. स्पीडमध्ये 2 प्रकारच्या डीप असतात. एक्स्ट्रा टाईम आणि एक्स्ट्रा हाईट असते. जर करत असेल तर पेमेंट इकडेच करा. कॅश नाही तर खूप छान. आता आपण पॅरासेलिंग केलेली आहे. आता आपण दुसरे वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला चाललो आहे. जेट स्की, बंपर राईड, बनाना राईड. लोणी आणि हे असे 2-3 स्पॉट आहेत तिथं. हां, आणि एक म्युझियम पण आहे. ओके. ते बघितलं तर बेटर आहे. आता जाऊया. हां भेटूया. आत्ताच जस्ट आपल्या वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या झालेल्या आहेत. तुम्ही मालवणला आला असेल तर ह्या ॲक्टिव्हिटीज नक्की करा, मजा येते. आता आपले वॉटर ॲक्टिव्हिटीज झाले आहेत. आता आपण आलो आहे राजकोट फोर्टला. तर आतमध्ये जाऊया आणि आता आपण एक्सप्लोर करूया राजकोट फोर्ट. हे बघा राजकोट फोर्ट. एंट्री ऑफ राजकोट फोर्ट. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बघू शकता. किल्ले बघितल्यावर एक आतमधून वेगळाच
फील होतं. त्या काळी शिवाजी महाराजांनी कसं इकडे तर आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे. शिवाजी महाराजांचा मोठा भव्य पुतळा तुम्ही बघू शकता. राजकोट फोर्टवरून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. सुंदर, खूपच सुंदर आणि पीसफुल व्ह्यू. आणि तो जो आहे तो आहे सिंधुदुर्ग फोर्ट. इकडून तुम्ही बोट पण घेऊन त्या फोर्टवरती जाऊ शकता. 100 रुपये तिकीट जाऊन येऊन. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य मूर्ती. हॉटेल पल्लवी आहे. तर आतमध्ये जाऊन आपण चायनीज खाऊया. बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकन दाबा. थँक्स फॉर वॉचिंग.